राजकारण असो वा जनतेच्या समस्या, प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवणारा एकच चॅनल, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। भंडारा जिल्ह्यातील भंडारा शहर नगरपालिका निवडणुकीच्या कार्यकर्ता प्रचार मेळाव्यादरम्यान खात रोड वैशाली नगर बुद्धविहार परिसरात माजी केंद्रीय मंत्री तथा राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या अध्यक्षतेत कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या प्रचार सभेदरम्यान आले असता त्यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले। सभेदरम्यान जनतेला संबोधित करत असताना तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विचारांनी जगाला दिशा दिली असल्याचे सांगितले। देशाचे संविधान हे जगातील सर्वात श्रेष्ठ असून त्याला बनविताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसमावेशक समाजाचा विचार केला व आपला समाज एकत्र कसा राहील यावर भर दिला। तसेच केंद्रीय उड्डाण मंत्री असताना नागपूर शहराला बौद्ध धर्मियांचे विशेष महत्त्व असल्याने दीक्षाभूमी स्मारक परिसरात व आंतरराष्ट्रीय विमानतळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मी दिले असल्याचे त्यांनी या सभेतून सांगितले। विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित सर्व जनतेला जय भीम या जय घोषणेतून आपल्या भाषणाला सुरुवात केली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनसाराम दहिवले यांनी केले, तर सभेदरम्यान मंचावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुधे, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक महासभेचे महादेव मेश्राम, माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी, राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुषमा सुनील साखरकर मंचावर उपस्थित होते। या सभेचे संचालन उमेदवार रेणके मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन अमन मेश्राम यांनी मानले। सामाजिक जीवनामध्ये आहे, राजकीय जीवनामध्ये आहोत, आम्ही 40 वर्षापासून आम्ही आहोत। तुम्ही लोक आम्हाला का चाहता, का बोलता, का भेटतात, का आमच्या दोन शब्द ऐकायला येतात? का त्याचं कारण आहे की कुठेतरी आम्ही विश्वास आम्ही प्राप्त केलेला आहे आणि ते विश्वास काय एक दिवसाचा काही विश्वास कोणी तयार करू शकत नाही। हे काही एक दिवसाचा काही चमत्कार नाही आहे। अनेक लोक येणार इलेक्शन मध्ये, काही तुम्हाला आम्ही रात्री येऊन तुम्हाला काही सांगशील, काही व्यवहाराच्या काही चर्चा होतील, ते एक रात्रीची चांदनी आहे, एक रात की चांदनी और फिर 5 साल अंधेरी रात आहे, हे विसरू नका। ते एक दिवसासाठी कोणी येऊन आपल्याला काही चमत्कार दाखवेल, पण 5 वर्ष आपला काय हाल होईल ही सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे। आज आमचा पक्ष शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचाराचा पक्ष आहे। आम्ही सदैव हे काही फक्त आम्ही मोठ्या आपल्या महामानवाचा काही नुसतं दर्शन घेतो असं नाही आहे। आम्ही त्यांच्या जीवनाचा आम्ही अभ्यास केला आहे आणि आमच्या जीवनामध्ये त्याचे अनुसरण करण्याचा सुद्धा आम्ही प्रयत्न केलेला आहे। प्रभाग 8 मधूनच अधिकृत उमेदवार गट ब सर्वसाधारण महिला गटातून सौ प्रिया अविनाश रिनके ह्या उभे आहेत आणि यांचं चिन्ह कोणतं आहे? घड्याळ। चिन्ह कोणतं आहे? घड्याळ। या घड्याळ चिन्हावर तुम्ही तुमच्या शिक्का मारून प्रचंड बहुमताने निवडून द्याल अशी विनंती करण्यात येत आहे। तर या प्रसंगी आता पाहुण्यांच्या बाबतीत मी म्हणजे त्यांना या ठिकाणी उमेदवार म्हणून ज्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत त्या सुषमा सुनीलजी साखरकर, दुसऱ्या आपल्या या प्रभागामधून जे उमेदवार आहेत शशिकांत भोयर, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, भंडारा। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।